الرجيم بسم الله الرحمن الرحيم والبدن جعلناها لكم من شعائر الله لكم فيها خير فاذكروا اسم الله عليها صواف فإذا وجبت جنوبها فكلوا منها وأطعموا القانع والمعتر كذلك سخرناها لكم لعلكم تشكرون الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد जनफुडे शिमरायता भितर कुर्बानीचे जानवरांचो तस्करा सांगतो होतो इथं खास करून अरबा भितर चूंकि ऊँटो ज़्यादा होती ऊँटीची कदर व कीमत को ज़्यादा होती आणि असल त्यांच्याकडे कुर्बानीचो जानवर ऊँटकच मानून होतो असं ऊँटेची कुर्बानी सांगतेलात को हिंगा सांगून गेला हा फरमवता अल्लाह ताला कुल बुदन जअलनाहा लकुम मिन शआइरिल्लाह कुर्बानीचे ऊँट हे काको आम्ही तुमचे सबब अल्लाहची निशानिया भितर शामिल केला हा लकुम फीहा खैर तुमचे सबब तेजे भितर भले खैर अशे फज़कुरु स्मल्लाहि अलैहा सवाफ तेका तीन पायार उभे करून अल्लाहचे नाव त्यांच्या ऊपर घेना आणि जबाह करा नहर करा फ़इज़ा वजबत जुनूबुहा जेकेता तो खाल पडतलो फ़कुलू मिनहा व अतइमुल क़ानिअ वल मुअतर तुम्ही खुद खाया तेजे भितर आणि जे कोण कनाअत करता मागे नाही त्यांका को खाऊन घाला जे कोण हात दिगोतात त्यांका को खाऊन घाला कदालिक सख्खरनाहा लकुम लअल्लकुम तशकुरून इशिकस आम्ही तुमचे तेका ताबे केले जाऊ शकता की हेजेन तुम्ही शुक्र अदा करेत बुदन बल्ला आमतौर पर वडले जानवर जो कोणते रहते होते ताकतवर जिस्मानी एतबारन को हाइटा एतबारन को आंगा एतबारन को ओल्लो आणि मजबूत जो कोणतो जानवर राहतो तो तेका असलन बुदन बनते होते तेजे मग कुर्बानी टायमार जे कोणते जानवर खास करून ऊँट जे कोणते व्हरतात तेका बुदन बरू सुरू केले एका व्हडले व्हडल्या कुर्बानी सबब खास करून व्हडले व्हडले मजबूत आणि जिस्मानी एतबारान को भरली आला किस्माचे तेन ऊँट तिंगा व्हरते होते ता सबब हो लफ्ज़ ती ऊँटे सबब का इस्तेमाल जावं लागलो जे कोणते ऊँट कुर्बाना सब खास करून तेन मक्का भितर व्हरते होते बदनतून जमा बुदन बनतात तेजे मग हे जे हुक्म भितर दुसरे जे कोणते वडले जानवर असे गाय बैल वगैरे हे काको शामिल केलं असं जे कोणते बोकडो या बोकडी या कमणगिल बोकडो राहता कुर्बानी सब भैरान को हे का बुदन बनला की हे धाकले जानवर आहे वडले जे कोणते जानवर कुर्बानी सब इस्तेमाल करता ते का आमतौरान बुदन बनतात हे खास करून ऊँटा सब का चालले लेकिन हुक्मा भितर हे को शरीक रहता अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले कि ऊँट 7 माणसातर्फे कुर्बानी करू शकता इशिकस गाय बैल वगैरह ह्याचे बारात को सांगले की हे को 7 माणसातर्फे कुर्बानी करू शकता तसं हुक्मा भितर दोन्ही शरीक असे लेकिन नाव खास करून तेजे सब होते आणि हिंगा को जे कोणती आयते भितर तस्किरा आला हा ह्याचे भितर को खास करून ऊँटकच मुराद असे जअलनाहा लकुम मिन शआइरिल्लाह हे जे कोणते कुर्बानीचे जानवर वाटेत खास करून कुर्बानीचे जे कोणते ऊँट असे शआइरिल्लाह भितर हे पुढे को सांगले होते की शआइर बल्ला निशानी हे जानवर तुमचे सबब अल्लाहची निशानिया भितर शामिल करून गेला आणि जे कोणतं कुर्बानी जानवर राहता ही को दीनेची निशानिया भितर एक निशानी असं कुर्बानी करूचे को गोया दीनेची एक निशानी असं कुर्बानी सिलसिलात भरली ताकीद करून गेलेले अगर कोणी हे जे बारात रुकावट घालता तर तिथं मुकाबला करूचो का आमकां दावत देऊन गेले होते की काय अल्लाहचे शायर भितर अल्लाहची निशानी भितर दीनेची निशानिया भितर असे असं भी निशानी आम्ही बाकी धरू का
जाहिरन जे कोणती निशाणी राहता वल्खू पडूची तेजे भितर एक निशाणी ही कुर्बानीचे जानवर को आहे. तासं बल्ले हे कुर्बानीचे जानवर आम्ही तुमचे सबब निशानिया भितर अल्लाहची निशानिया भितर शामिल केला. लकुम फीहा खैर. तिसरी चीज जे कोणते सांगले की हे जे भितर तुमचे सबब भलाई असेल, एक तरी दुनियावी आणि आखिरतची भलाई. दुनिया भितर आम्ही एका जबाह करतात आणि आखिरते भितर सवाब मिळतात, ही भलाई. दुसरे जे कोणते फुडे को सांगून गेलं की हे जे कोणते कुर्बानीचे जानवर राहतात फुडे हे जे मास्को खाते नव्हते जे कोणते जाहिलियत भितर कुर्बानीचे जानवर बोला एकदम अबुजू नाही काही करू नये एकदम हेतरा न त्याच्यावर सवार जाऊ शकता, न त्याचे दूध पिऊ शकता, न काय मजबुरी पर त्याच्यावर सामान जाऊ शकता, न कुर्बानी केला मग ते मांस खाऊ शकता, काही नाही. दिने भितर अशी नाही की तुम्हाला जरूरत पडते ऊपर सवार जाऊ शकतात, तुम्ही त्याचे दूध पिऊ शकतात, काही सामान जाऊन धरवू शकतात. એટલાच रुपये कुर्बानी केला मग त्याचे मांस को खाऊ शकतात. दुनिया भितर को ह्याच्यात फायदा असे आणि आखिरते भितर त्यांनी जे काही सवाब मिळूचे आम्ही अजमवू सकेना. पुढे को सांगून गेले होते की जे કેટલે कुर्बानीचे जानवराचे अंगा ऊपर केस राहतात तेटलो त्यांना सवाब मिळतात. एक जानवराची कुर्बानी मोठे बोकडा કેટલો केस राहता आम्ही अजमवू सकेना. आणि इशिकच त्याचे जे कोणते कुर्बानी करूचे जानवर राहतात रखत खात पडण्यापुढे जमिनीवर पडण्यापुढे माणसाची मगफिरत जातात. इदो ओढलो अजर असे तासं पडले आखिरते भितर को फायदा, दुनिया भितर को फायदा. तासं भिंगा चांगले फजकुरु स्मल्लाहि अलैहा सवाब. हे खास करून ऊँटे सबब सवाब बनलन उभे करून सफ बसता उभे करून सफावर आम्ही उभे राहतात. इशिकस ऊँटेची जे कोणते कुर्बानी करतात ते का उभे करून काच बोलले 3 पाय उभे करू काच दाव करो हात जे कोणते राहतात त्याचं संमेलनो पाय ते का बांधू काच घे आणि उभे राहिल्याकडेच त्याची जी कोणती छाती राहतात नहार बोलतात तिंगा त्या तीर या काती मारून ते जबाह करूचो तरी खाव तिका खाल घालून बैला कातरेलापर्यंत कतरूचे ना. असं हजरत अब्दुल्ला इब्ने उमर बारा देता की एक मर्तबा त्यान होते एक माणूस बेसन करून उठे कातरत होतो त्यांनी बरले नाही एका उभे करून कतरूची बरले आणि बरले की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु की ही सुन्नत थी. आणि बाद साहब अबू दाऊद वगैरह भितर रिवायत अशी की हजरत अब्दुल्ला इब्ने जुबैर वगैरह बोलते होते की सहाबाची सुन्नत हिकच होती की उठे उभे करून का जमा करूचे एक पाय बांधूचे दाव करो जे कोणतो संमेलनो पाय हे का हात बोलतात ते बांधूचे बाकी 3 पायावर ते का उभे करून हे का सवाब बोलतात आणि सब बसता ते का उभे करून ते का तुम्ही अल्लाहचे नाव घेऊन का फजकुरु स्मल्लाहि अलैहि. हे पुढे को सांगलं होतं का कुर्बानी जे कोणते करतात जानवरा जबा करते आणि अल्लाहचे नाव घेऊन का. जाहिलियत भितर भूताचे नाव घेत होते, मूर्तियाचे नाव तेजे नाव घेऊन जबा करत होते. लेकिन कुर्बानी अल्लाह सबब करतले तरी ही कुर्बानी कबूल जाते. तसं अल्लाहचे नाव घेऊन करू कास तसं मी सांगले फजकुरु स्मल्लाहि अलैहा तेजा ऊपर कुर्बानी करूचे टायमार तुम्ही अल्लाहचे नाव घेना आणि कुर्बानी कोणती हालते ऊपर करायचे कोणती हालते ऊपर ते उभे राहून कास. फैदा वजबत जुनूब वजब बला खाल पडूचे जुनूब बला पहिलो जे घेता ऊंट त्याचे रखत होता आणि बाकायदा जू होता तरी त्याचे मग ते खाल पडता. ते खाल पडला मग त्याचे साम काढून मांस खाऊ शकता. जे घेता ते त्याचे भितर जू राहता ते सामको काढून म्हणजे त्याचे मांस को खाऊ नये आम्ही जू गेला मग त्याचे साम काढू का त्याचे मांस खाऊ का. तसं पहिले फैदा वजबत जुनूब जे घेता तो खाल पडता पहिलो ऊपर आपले तरी फकुलू मिन्हा तुम्ही को त्याच्या त्याला खाया. पुढे को सांगले होते का कुर्बानीचे जे कोणते जानवर राहतात तेजे मांस खाऊ शकता. बाकी जे कोणते दम देतात आम्ही या नजर मानतात ते जानवराचे मांस आम्ही खाऊ सकेना. तसं मी सांगले फकुलू मिन्हा कुर्बानीचे जे कोणते जानवर असे तुम्ही को त्याच्या त्याला मांस खाया. व अतइमुल कानि अतअमा बलन खाऊ घालूचे कानि बलन कनाअत करतो माणूस जे घेतले अल्लाह दिला ना त्याच्या ऊपर राजी. दुसरा समय हात फैले मैंने माणसा भली जरूरत रहता बास टाइम भली माणसे राहतात बडे इज्जतदार माणसे भली घरे फकरो फाका नव्हता खाऊ पिऊ का रहना लेकिन कोणत्या समय हात फैले मैंने आपली जरूरत सो कोणाकडे किसी में इजहार करना न तोड़ीन न इशारतन का इजहार करना ते का बंदा काना जे कोण अल्लाह दिल्ली चीजे ऊपर कनाअत करते वाटे अल्लाह दिल्ली चीजा ऊपर राजी वाटे ते का को तुम्ही खाऊ घाला. वल मुअतर बलन हात फैलूचे या तोड़ीन मागूचे या इशारतन मागूचे
आणि आपली जरूरतचो इजहार तोडीन करना लेकिन इशी हे रहता के तुझो इजहार जाता की काही छाता बनव इतली म्हणजे मुअत्तर बनतात तेव्हा कुर्बानीचे मास जे कोणते असे फकीर राहो या जे कोणतो माणूस मोहताज वाटे लेकिन हात पहिले पे ना दुनिया म्हणतात मी खाऊन घालू कसं असं दुसरा फकीरा खाऊन घालूचे फर्ज बनले आपण खाऊची सुन्नत लेकिन फकीरा खाऊन घालूचे जरुरी एक जानवराचे कुर्बानी केले आम्ही सव्वद फकीरा गाठल्या तरी कुर्बानीचे हक अदा झालं लेकिन सव्वद आम्ही आले फकीरा दिले तर हक अदा झाला असं फकीराचो एक हिस्सा काढू काल बाकी जे किसी जाऊन गेले 3 हिस्से करूचे एक हिस्से आपले सबब एक हिस्से रिश्तेदार अहबाब सबब एक हिस्से फकीरा सबब ये ज़्यादा बेहतर है वरना जर्राशी तरी जराशी कम अज कम एक हिस्सा फकीरा सबब जरूर काढू का तसं मी सांगले तेंका दोन्ही किस्माचे फकीरा तुम्ही खाऊन घाला कदालिक सखरनाहा लकुम जे मग एक चीज अल्लाह ताला सांगतो हे जे कोणते ऊंट पला गाय अशी एटली ताकदवर राहता या म्हैसो राहता एटली ताकदवर आमचे कंट्रोल भितर आमची चिजो नाही आमचे धा गुजाना देता ताकदवर ऊंट बैल या म्हैस जे घेता हुमुसावर येतात तुम्ही पले किशी कणू कोणता कोणाचे कंट्रोल भितर येणार लेकिन कुर्बानी करूचे तेव्हा पला तुम्ही इशी मोरी जाता आम्ही जे किसी जगह करतात ते आमचे ताबे जातात इशी काम आला तर को पला तुम्ही ऊंटे ऊपर म्हणजे बेसून होतात गाय बैल असे बैल सरवतात गाय असे त्याची दूध काढतात काही हे ना उंटे ऊपर सवार जातात ही आमची कंट्रोल भितर अल्लाह ताला ही जानवरात दिल्लो अल्लाह बोलता कदालिक सखरना लकुम सखर बलन कंट्रोल भितर इशी आम्ही तुमचे कंट्रोल भितर ही जानवरात दिले आणि हे दिदोडले ताकदवर जानवर आमचे कंट्रोल भितर राहता जिंदा असताना इनको कुर्बानी करते इनको हे जे भितर आमचो काही कमाललो अल्लाह बोलता आपण कंट्रोल भितर दिल्लो तासब तुमचे कंट्रोल भितर होते अगर तुम्ही खुद चाहते तरी त्यांना कंट्रोल करू शकते ना एटली त्यांनी ताकदवर राहतात ही को अल्लाची कधी वडली न्यामत दी शिकाय शिकेल तुमचे कंट्रोल भितर खेका दिलो लअल्लकुम तशकुरून की तुम्ही हे शुक्र अदा करा बोला अल्लाहचो शुक्र अदा करा तकब्बुर करना खात फखर करना खात बल्कि अल्लाह ताला आमचे सगळी जोडली न्यामत दिलाटले एटली चीज आमचे कंट्रोल भितर दिलाटले तरी आम्ही दिलीन अल्लाह आणि रुजू जाऊकात अल्लाहचो दिलीन मनीन आम्हाला भार ह्याच्यात अल्लाहचो शुक्र अदा करू का ताच वे जोडली न्यामत अल्लाह ताला आमका दिल्लो हे आयते भितर होच सांगले एक तरीन कुर्बानीची जानवर आमचे सबब एक निशानी ही दिनेची तसं हेजी आम्ही कदर करू का हे जो अदब करू का आणि हेजी ना कदरी वगैरह नाही करू नये दूसरी चीज़ जो कोणते सांगले की कुर्बानीचे जानवरांचा भली सर फ़ायदा असे जिंदा असताना इनको मेला मक्को तर मी फ़ायदा को आम्ही मलहूज धरू का तीसरे कुर्बानी करते अल्लाहचे नाव घेऊन करू का चौथे ऊंट कुर्बानी करते उभे राहून करून त्याची कुर्बानी करू का पाचवे खाल पडला मग जू गेला मग त्याचे मांस खाऊ का त्याच्यानं पुढे खाऊ नये छठे जे कोणते सांगले मांस जे कोणते राहता हर किस्माचे मोहताज आणि फकीरा पर तकसीम करू का सातवी जे कोणते अल्लाह तर्फीन आमका जोडली न्यामत मिळते आमची दुदोडल्या जानवरा कंट्रोल भितर दिलाटे त्याचे पर आम्ही अल्लाहचं शुक्र अदा करू का अल्लाह ताला सही बल खजार नसीब करून आपली सांगली चितावर अमल करूचे आमका तौफीक दवा आमीन व आखिरु दावा